Good morning students. Welcome to online teaching session. In our last lecture, we studied terminology used in seismology. In that point, we learned about the focus, epicenter, isosesmal lines and focal depth with diagram. After that, we studied about types of earthquake depending upon focal depth. There are three types of earthquake: shallow focus, intermediate focus and deep focus. Now today we are starting with seismic waves. What is seismic waves? Seismic waves means the energy released by an earthquake can be traced in the form of seismic waves. There are three types of seismic waves. In our last lecture, we already studied definition of seismic waves. Once we will read it again. The energy released by the earthquake can be traced in the form of seismic waves. There are three types of seismic waves. First one, primary or P waves. Second one, secondary or S waves. Third one, L waves. Now we will see the first one, primary or P waves. P waves are also called compressional or longitudinal or primary waves. P waves ला काय म्हणतात? कॉम्प्रेशनल वेव्स म्हणतात किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणतात किंवा प्रायमरी वेव्स सुद्धा म्हणतात. These are the first to generate and travel fastest at the velocity between 1.5 and 8 km per second in the earth crust. म्हणजे ह्याची वेलॉसिटी ती काय असते? ही बिटवीनमध्ये कोणाच्यामध्ये असते तर 1.5 टू और 1.5 and 8 kilometers per second in the earth crust. अर्थ क्रस्टमध्ये जी काही वेलॉसिटी असेल ती कशाच्यामध्ये असते? साधारण 1.5 to 8 पर्यंत जी किलोमीटर पर सेकंदला जी वेलॉसिटी असते त्यामध्ये ह्या वेव्स निर्माण होतात आणि त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्रेशनल, लॉन्जिट्युडिनल और प्रायमरी वेव्स. ह्या सगळ्यात फर्स्ट जनरेट होतात, पहिल्यांदा जनरेट होतात आणि ट्रॅव्हल काय करतात? फास्टेस्ट ट्रॅव्हलिंग होतं त्याचं आणि त्याची वेलॉसिटी असते ती 1.5 to 8 kilometers per second. So they are known as primary waves. सेकंड वन आपण बघतोय सेकंडरी और एस वेव्स. सेकंडरी और एस वेव्स म्हणजे काय? त्याचं आधी डिस्क्रिप्शन रीड करूया आणि मग एक्सप्लेनेशन बघूया. सेकंडरी वेव्स आर कॉमनली नोन ॲज लाईट वेव्स. They can travel only through solid and move with a velocity of 60 to 70% of the velocity of P waves. The speed of the S waves are slower than P waves. So they can be recorded after P waves. आता काय म्हटलेलं आहे? सेकंडरी वेव्स आर ऑल्सो कॉमनली नोन ॲज लाईट वेव्स. त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे? लाईट वेव्स सुद्धा म्हटलेलं आहे. दे कॅन ट्रॅव्हल ओनली थ्रू द सॉलिड. ते फक्त कशातून ट्रॅव्हल करतात? जिथं सॉलिड मटेरियल आहे त्याच्यातून ट्रॅव्हल करतात. अँड मूव विथ द व्हेलॉसिटी. आणि कुठल्या व्हेलॉसिटीने, कुठल्या स्पीडने ते करतात? तर 60 to 70% ऑफ द पी वेव्स. म्हणजे त्याच्यापेक्षा पी वेव्सपेक्षा ते 60 to 70%नी मूव करतात. लक्षात आलं? द स्पीड ऑफ द एस वेव्स आर स्लोअर. ह्याचं स्पीड कसं असतं? एस वेव्सचं स्लोअर असतं कुणापेक्षा? दॅन द पी वेव्स. कारण प्रायमरी वेव्स हे पहिले ट्रेस केले जातात म्हणजे काय? ज्या वेळेला वेव्स निर्माण होतात त्यावेळेला काय होतं? ते फर्स्ट जे वेव्स रेकॉर्ड होतात त्याला काय म्हणतात? पी वेव्स म्हणतात. आणि ते फास्ट रेकॉर्ड असल्यामुळे, व्हायब्रेशन जास्त असल्यामुळे, ट्रिमर्स जास्त असल्यामुळे ते रेकॉर्ड फास्ट होतात. आणि त्याच्यानंतर जे सेकंड वेव्स होतात, दुसऱ्यांदा जे त्याच्यानंतरचे जे वेव्ज आहेत त्याला सेकंडरी वेव्ज और एस वेव्ज म्हणतो. आणि ते कसे रेकॉर्ड होतात? तर दे आर स्लोअर दॅन द पी वेव्स. सो दे कॅन बी रेकॉर्डेड आफ्टर पी वेव्स. पहिल्यांदा पी वेव्स होतात आणि त्याच्यानंतर एस वेव्स रेकॉर्ड होतात. नाऊ थर्ड वन, सरफेस वेव्स. सरफेस वेव्स म्हणजे काय? द सरफेस वेव्स ट्रॅव्हल अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ आर डिवायडेड इंटू एल वेव्स अँड आर वेव्स. आता सरफेस वेव्स म्हणजे काय? त्यांनी सांगितलेलं आहे. द सरफेस वेव्स ट्रॅव्हल अलॉंग द सरफेस. ते कुठे? अर्थच्या सरफेसवर फक्त ट्रॅव्हल करतात. दे आर डिवायडेड इंटू एल वेव्स अँड आर वेव्स. ते डिवाईड कशामध्ये केले जातात? एल वेव्समध्ये आणि आर वेव्समध्ये डिवाईड केले जातात.
द एल वेव्स मूव्स ग्राउंड फ्रॉम साईड टू साईड. एल वेव्स कुठून कुठे करतात? ग्राउंडवर मूव्ह करतात. कुठून? साईड टू साईड लाईक स्नेक मूव्स. म्हणजे जसा साप आपल्याला सापाची जशी हालचाल होते त्याच्या टाईपमध्ये ते काय होतात? साईड टू साईड फक्त मूव्ह होतात. वेअर ॲज आर वेव्ज रोल द ग्राउंड अप अँड डाऊन. आणि आर वेव्ज कशा होतात? रोल्स द ग्राउंड. ग्राउंड जे आहे ते अप अँड डाऊन, वरती आणि खाली मुवमेंट होते. हे जे आहेत पहिले एल वेव्ज आहेत ते सापासारखे साईड टू साईड मुवमेंट होतात. पण आर वेव्ज आहेत ते रोल अप ग्राउंड अप अँड डाऊन, म्हणजे वरती आणि खाली अशा टाईपमध्ये ते ग्राउंड म्हणजे रोल करतं. द सरफेस वेव्ज आर मोस्ट डॅमेजिंग टू द प्रॉपर्टी. सरफेस वेव्ज असतात त्या कुठे असतात? सरफेसवर, म्हणजे अर्थवर त्या वेव्ज रेकॉर्ड होतात. सो दे आर डॅमेजिंग प्रॉपर्टी, म्हणजे ते काय करतात? प्रॉपर्टीला हानिकारक असतात. अँड इन्फ्रास्ट्रक्चर, आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आतलं, एखाद्या बिल्डिंगचं असेल किंवा एखाद्या डॅमचं असेल तर ते काय होतं? ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं डॅमेज होतं. कशामुळे? तर सरफेस वेव्जमध्ये. सरफेस वेव्जमध्ये टाईप्स किती आहेत? 2, एल आणि आर वेव्ज. एलमध्ये काय होते? साईड टू साईड मुवमेंट होते आणि आर वेव्जमध्ये रोल अप द ग्राउंड अप अँड डाऊन. बोथ टाईप्स ऑफ सरफेस वेव्ज आर स्लोअर दॅन पी अँड एस वेव्ज. दोन्ही जे टाईप्स आहेत सरफेस वेव्जचे ते स्लो आहेत. कशापेक्षा? पी आणि एस वेव्ज. म्हणजे ज्या वेळेला ट्रिमर्स येत असतात, व्हायब्रेशन्स असतात, त्यावेळेला फोकस, बरोबर आहे, फोकसच्या ठिकाणी आपल्याला काय होतं आहे? जसं आपण डायग्रॅममध्ये बघितलेलं आहे. ज्या वेळेला आपण डायग्रॅम बघितली होती त्यावेळेला काय आहे? मिड सेंटरला काय दाखवलेलं आहे? फोकस दाखवलेला आहे. म्हणजे जिथं व्हायब्रेशन्सची सुरुवात होते, मुवमेंटची सुरुवात होते, ट्रिमर्स जाणवायला लागतात, तिथं फोकस म्हणतो. आणि ते कुठं असतं? ग्रेटर डेप्थला असतं. सो ज्या फर्स्ट व्हायब्रेशन्स ज्या वेव्ज रेकॉर्ड त्या कुठे असतात? फास्टर असतात, त्यांचं स्पीड जास्त असतं. त्याच्यानंतर बरोबर मिडल एजला येतात त्या सेकंडरी वेव्ज असतात. त्याच्यानंतर ज्या सरफेसवर वेव्ज येतात त्या काय असतात? त्या डिवायडेड इंटू 2, एल अँड आर वेव्ज. आणि मग त्याच्यामध्ये ह्या ज्या सरफेसवर येणाऱ्या वेव्ज आहेत त्या जास्त डेंजरस असतात आणि त्या प्रॉपर्टीला काय करतात? हानी पोचवतात, किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे त्याला काय करतं? हानी पोचवतं. सो बोथ हे जे दोन्ही वेव्ज आहेत ते स्लोअर दॅन पी अँड एस वेव्ज. आणि पी आणि एस वेव्जपेक्षा हे सरफेस वेव्ज काय आहेत? स्लोअर आहेत. सो दे आर यूज्ड फॉर मेजरिंग ट्रॅव्हल टाईम्स. म्हणून ते काय केले जातात? कशामध्ये? मेजरिंग ट्रॅव्हल टाईम्स, म्हणजे किती वेळा ते होतात, किती वेळा ट्रिमर्स होतात, किती वेळा हालचाल होते, ते सगळं काय केलं जातं? मोजलं जातं. बट दे आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द जिओ हझर्ड्स ड्यू टू ग्रेटर डॅमेज ऑन द सरफेस कॉज बाय देम. म्हणजे ते समजून घेण्यासाठी, म्हणजे हे जे काही जिओ हझर्ड्स आहेत ते आपल्याला समजण्यासाठी ड्यू टू द ग्रेटर डॅमेज ऑन द सरफेस कॉज्ड बाय देम. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे? ज्या वेळेला ह्या ज्या वेव्ज होतात, ज्या काही सरफेस वेव्ज आहेत त्या दोन्ही काय आहेत? पी आणि एस वेव्जपेक्षा काय आहेत? स्लोअर आहेत. आणि त्या यूज्ड कशात? सो दे आर यूज फॉर मेजरिंग ट्रॅव्हल टाईम्स. बट दे आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द जिओ हझर्ड्स. पण त्या इम्पॉर्टंट कशासाठी आहेत? ती जिओ हझर्ड्स म्हणजे काय आहे ते समजून घेण्याकरता त्या इम्पॉर्टंट आहेत. ड्यू टू ग्रेटर डॅमेज. कशासाठी? तर त्याच्यापासून जी काही डॅमेज होणारी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे ऑन द सरफेस कॉज्ड बाय देम. त्याच्यापासून जे काही आपल्याला हानी पोचवते ती समजून घेण्याकरता किंवा ती अंडरस्टँड करून घेण्याकरता हे जे वेव्ज आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे झालं सरफेस वेव्ज. म्हणजे आपण बघितले प्रायमरी वेव्ज बघितले, सेकंडरी वेव्ज बघितले आणि सरफेस वेव्ज बघितले. थर्ड आपण बघतोय अर्थक्वेक ॲज जिओ हझर्ड्स. म्हणजे जिओ हझर्ड्स म्हणजे काय? जी काही नैसर्गिकरित्या हानी आपल्याला पोचते त्याला आपण काय म्हणतो? जिओ हझर्ड्स म्हणतो. आणि जिओ हझर्ड्स अर्थक्वेक ॲज जिओ हझर्ड्स. मग आता आपण जर अर्थक्वेकचा अभ्यास केला तर तो काय धोकादायक आहे, कशी म्हणजे नुकसान पोचवतो आपल्याला, नैसर्गिकरित्या कसं नुकसान होतं ह्यानं, ते ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? दिलेलं आहे. फर्स्ट वन त्याच्यातलं बघूया आपण. इन डेव्हलप्ड ऑर अर्बनाइज्ड एरियाज. म्हणजे जे काही बिल्डअप आहेत ऑलरेडी किंवा शहरामध्ये जे काही डेव्हलप झालेलं आहे, डेव्हलपमेंट आहे किंवा सुखसोयी ज्या काही झालेल्या आहेत किंवा त्याची डेव्हलपमेंट जी काही झालेली आहे
त्याच्यावर काय परिणाम होतो हे आपण त्याच्यामध्ये पॉईंटमध्ये पहिल्या बघायचं आहे. ड्युरिंग अन अर्थक्वेक द लँड सरफेस फिजिकली रिस्पॉन्ड टू द वेव्स. अर्थक्वेकमध्ये ज्या वेळेला अर्थक्वेक होतो त्यावेळेला लँड सरफेस काय करतं, जो काही जमिनीचा सरफेस आहे तो काय करत फिजिकली रिस्पॉन्ड करतो त्या वेव्सला. इन रिझल्ट्स इन पार्शियल टू कम्प्लीट डॅमेज ऑर कोलॅप्स ऑफ द बिल्डिंग वॉल्स. म्हणजे त्याच्यामध्ये एकतर कम्प्लीट डॅमेज होतं किंवा पार्शियल डॅमेज, म्हणजे थोडंफार प्रमाण किंवा सगळं डॅमेज होतं. आणि काय होतं, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग वॉल्स, बिल्डिंगच्या ज्या काही भिंती आहेत त्या कोलॅप्स होतात. ब्रिजेस, डॅम्स यांना हानी पोचते. अँड अदर मॅनमेड स्ट्रक्चर्स, म्हणजे माणसानं जे काही अदर स्ट्रक्चर्स बनवलेले असतात, मे बी देवळं असतील, काही त्याच्यानंतर डॅम असेल, ब्रिजेस असतील किंवा मोठ्या मोठ्या प्रकारचे ग्राउंड्स असतील, हे जे काही मॅनमेड फीचर्स आहेत ते सगळे त्याला काय होते, ह्या सगळ्यामुळे हानी पोचते. इट मे ऑल्सो डिस्ट्रॉय पॉवर सप्लाय, म्हणजे काही वेळेला काय होतं आहे ते पॉवर सप्लाय बंद करतं, लाईट्स जाती, बऱ्याच वेळेला वायरिंग कटिंग होतं. त्याच्यानंतर वॉटर पाईपलाईन्स डिस्ट्रक्ट होतात, म्हणजे अर्थ शेकिंग झाल्यामुळं किंवा मुवमेंट झाल्यामुळं काय होतं, त्याच्यातल्या ज्या लाईट कनेक्शन आहे किंवा पाण्याच्या पाईप्स आहेत त्या काय होतात, सगळ्या डिस्कनेक्ट होतात. म्हणजे त्या बिकॉज ऑफ मुवमेंट अर्थ शेकमुळे काय होतं, अर्थ जे काही शेकिंग होतं किंवा ट्रिमर्स होतात त्याच्यामुळं काय होतं, वॉटर पाईपलाईन्स ज्या काय आहेत त्या काय होते, डिस्ट्रॉय होतात. आणि काय होतं बघा, त्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स, म्हणजे ज्या काही ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स आहेत त्या काय होतात, ऑइल आणि गॅस पाईपलाईन्स, रेल्वे लाईन्स अँड फेन्सेस गेट ट्विस्टेड. म्हणजे ऑइलच्या पाईप्स असतील किंवा गॅसच्या पाईप्स असतील त्या काय होतात, ट्विस्ट होतात. किंवा रेल्वे लाईन्स असतील त्या काय होतात, ट्विस्ट, म्हणजे त्याचा वे बदलतो. म्हणजे बिकॉज ऑफ शेकिंगमुळे, बिकॉज ऑफ ट्रिमर्समुळे त्या काय होतात, जमीन काय होते, व्हायब्रेट होते. तर ती व्हायब्रेट झाल्यामुळे काय होतं, रेल्वे ट्रॅक्स असतील, ऑइल असतील किंवा पाईपलाईन्स असतील तसं काय. फेन्सेस म्हणजे काय, कुंपण, म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगना काय होतं, कुंपण घातलेलं असतं किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यांना काय केलेलं असतं, कुंपण घातलेले असतात. तर ते सुद्धा काय होतात, ट्विस्ट होतात. अँड रोड्स मे क्रॅक्स ओपन ऑर गेट डिस्प्लेस्ड. काही काही वेळेला काय होतंय, रोड्स आहेत त्याच्यामध्ये क्रॅक्स जातात किंवा त्याच्यामध्ये भेगा पडतात, चिरा पडतात किंवा रोड काय होतात, त्याच्यामध्ये रोड मुवमेंट, म्हणजे रोडची मुवमेंट, म्हणजे जर रोड काय होतं, ट्विस्टेड होतं, म्हणजे सरकतो एकामेकाला बाजूला, म्हणजे त्यापासून जिथे स्ट्रीमर्स आहेत त्याच्यापासून काय होतं, जे रोड्स आहेत ते डिस्ट्रॉय होतात आणि त्याचा रस्ता बदलतो, म्हणजे त्याची मुवमेंट की जागा जी आहे ती चेंज होते. परत एकदा बघूया आपण. इट मे ऑल्सो डिस्ट्रॉय पॉवर सप्लाय, वॉटर पाईपलाईन्स, ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स, रेल्वे लाईन्स अँड फेन्सेस गेट ट्विस्टेड अँड रोड्स मे क्रॅक ओपन अँड गेट डिस्प्लेस. लॉस ऑफ लाईफ मे रिझल्ट फ्रॉम द कोलॅप्स ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे काय, लॉस ऑफ लाईफचं होतं, म्हणजे ह्यामध्ये जीवनाची जी काही होते त्यामध्ये जीवहानीसुद्धा होते. आणि त्याच्यामुळं सगळं स्ट्रक्चर आहे ते कोलॅप्स होतं. ऑर फ्रॉम फायर कॉजेस, काही वेळेला काय होतं, आगसुद्धा निर्माण होते किंवा आगसुद्धा काही ठिकाणी लागली जाते. तर कशामुळे, ड्यू टू लिकेज ऑर गॅस फ्रिक्शन, ड्यू टू लिकेज ऑर गॅस फ्रिक्शन, इलेक्ट्रिक करंट अँड अदर इन्फ्लेमेबल ऑब्जेक्ट्स. मग ही जे काही वेळेला काय होतं, आग पेट घेते काही वेळेला, मग त्याच्यामध्ये गॅस फ्रिक्शन असेल, इलेक्ट्रिक करंट असेल किंवा अदर इन्फ्लेमेबल ऑब्जेक्ट्स असतील. तर हे जे आहेत ते काय होतं, ह्या सगळ्यामुळे अर्थक्वेकला हानी पोचते. आणि अशा प्रकारे आपण पहिला पॉईंट बघितलेला आहे की, परत एकदा आपण रीड करूया. इन डेव्हलप्ड ऑर अर्बनाइज्ड एरियाजमध्ये ड्युरिंग द अर्थक्वेक ऑफ लँड सर्फेसेस फिजिकली रिस्पॉन्ड्स टू द वेव्स in results in partial to complete damage or collapse of building walls, building dams,
bridges and other man-made structures. It may also destroy power supply, pipelines, water pipelines, oil and gas pipelines, railway lines and fences get twisted. The roads may crack open or get displaced. Loss of life may result from the collapse of structure or from fire caused due to leakage of gas, friction, electric current and other inflammable ऑब्जेक्ट्स. आपण अशा तऱ्हेनं काय केलेलं आहे, अर्थक्वेक ॲज जिओ हझार्ड्समधला एकच पॉईंट बघितलेला आहे. आपण आजच्या लेक्चरला बघितलेलं आहे. सिस्मिक वेव्ज बघितले, त्याच्यामध्ये त्याचे प्रायमरी वेव्ज, सेकंडरी वेव्ज आणि एल वेव्ज बघितले. हे शॉर्ट नोटला येण्याची शक्यता आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो करायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर आपण बघितलं अर्थक्वेक ॲज अ जिओ हझार्ड्समधला आपण एक पॉईंट बघितला. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. थँक्यू.